तर तुम्ही हा एमपीएससी करण्याचा निर्णय कधी घेतला? परवा. एमपीएससी काढून एसपीआय होईल, मग त्यांना झालं शिकेल. एसआय असतं ते. हो, काही माहिती आहे का तुम्हाला एमपीएससी बद्दल? काय असते परीक्षा, कशी असती, काय करायचं असतं? फक्त गोल करायचं आहे ना, त्याची आपली फुल प्रॅक्टिस आहे. तर तुम्ही एम लक्ष्मीकांतचं नाव ऐकलेलं आहे? कोण मोठा माणूस आहे तो? अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। अब फैमिली फैमिली देखती है नमस्कार, मी एमपीएससी एक्झाम प्रिपरेशन या चॅनलचा ॲडमिन. आत्तापर्यंत एमपीएससीच्या रिलेटेड सर्व मीम्स टाकून तुम्हाला खळखळून हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट चालू करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे, म्हणजे जेव्हा सुरुवात करतात एमपीएससीचे विद्यार्थी, त्यांचं मागचे मोटिव्ह वेगवेगळे असतात. जसे की एखाद्याला गर्लफ्रेंडनी एक्सनी धोका दिलेला असतो, किंवा एखाद्याला भावकीमध्ये कोणाचा तरी बदला घ्यायचा असतो. असे वेगवेगळे फनी, म्हणजे असे कारण घेऊन विद्यार्थी या परीक्षेच्या प्रिपरेशनला तयारी करतात. त्याच्यावरच आपण आजपासून एक पॉडकास्ट चालू करतोय. तो आजपासून आपण आपल्या चॅनलवर एक प्रयत्न सुरू करणार आहोत. तर आजच्या आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण श्री राजेश गायकवाड यांना बोलवलं आहे. नमस्कार. तर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. यांनी एमपीएससीची सुरुवात कधी केली, काय त्याच्या मागचा मोटिव्ह होता, हे सर्व प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. तर आता आपण पॉडकास्टला सुरुवात करूयात. तर तुम्ही हा एमपीएससी करण्याचा निर्णय कधी घेतला? परवा. शाबाश बेटा. काय? परवा. कधी? हो, परवा घेतला निर्णय. तर तुमचा एमपीएससी सुरू करण्यामागचा मोटिव्ह काय होता? बदला घ्यायचा आहे भावकी सोबत. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? तो कसा? एमपीएससी काढून एसपीआय होईल, मग त्यांना झालं शिकेल. एसआय असतं ते. हो, तेच ते. काही माहिती आहे का तुम्हाला एमपीएससी बद्दल? काय असते परीक्षा, कशी असती, काय करायचं असतं? फक्त गोल करायचं आहे ना, त्याची आपली फुल प्रॅक्टिस आहे. गोल करायचे आहे, पण त्याच्यासाठी काहीतरी नॉलेज असतं ना. तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला कुठून आपण एमपीएससी करू शकतो? जीके चांगलं आहे आपलं. सर जीके? जनरल नॉलेज. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। मग तुम्ही सिलेबस, पुस्तके याबद्दल काही माहिती काढली आहे का? हा, माहिती काढली मी. उद्या जाणार आहे बेबीसी चौकामध्ये पुस्तक आणायला. सर बीबीसी नाही हो, एबीसी. हो, तेच ते. उद्या जाणार आहे, 350 रुपये घेऊन पुस्तक आणणार आहे, बाकीचे पैसे मागे आणणार आहे. एम लक्ष्मीकांत पुस्तकाचं नाव ऐकलंय का तुम्ही? त्याची किंमतच 750 रुपये हो. तुम्ही 350 रुपये घेऊन बाकीचे पैसे मागे कसे आणणार? सर तुम्ही एम लक्ष्मीकांतचं नाव ऐकलेलं आहे? कोण मोठा माणूस आहे तो? अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। अब फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए। सर तुम्हाला खरंच एमपीएससीच करायची आहे ना? हा, मग करायची एमपीएससी. बदला घ्यायचा आहे. सर असं केलं तरी काय हो भावकीनं तुमच्या? बांध करून लय त्रास दिला त्यांनी. लय व्याख्या भाव की बदला घ्यायचा आहे. अशी जमीन किती आहे तुम्हाला? असं ती 17 गुंठे किती. सर ती कोरायला चालू केल्या संपल हो. मग आता पुढे काय प्लॅन आहे तुमचा स्टडीसाठी? आता पुण्याला जाऊन ऑनलाईन क्लास लावणार. ऑनलाईन क्लास तुम्ही गावाकडून पण करू शकता ना. मग पुण्याला जाऊन ऑनलाईन क्लास का लावताय? एमपीएससीचा फी घ्यायला. पुण्याला जाऊन क्लास कर तुम्ही ऑफलाईन पण करू शकता ना. मग पुण्याला जाऊन ऑनलाईन क्लास करायचं काय? बिसरवला लय माल. अभ्यास नाही होणार माझा. सर बीसी रोड नाही हो, एफसी रोड येतो. हा, तेच ते. आवडता विषय कोणता आहे सर तुमचा? राज्यशास्त्र. एखादं कलम वगैरे माहिती आहे का तुम्हाला राज्यशास्त्रामधलं? कलम 19 संचार स्वातंत्र्य लॉकडाऊन मध्ये दिले काम आला. सर 10वीला किती मार्क होते तुम्हाला? 45%. आणि 12वीला? 37%. सर 2% तरी कशाला वाढ पाडली? 35च पाडायची की? पाडायचे तर 35च होते,
पहिले 37. सर काही शेअर वगैरे मोटिवेशन साठी काही ऐकता का तुम्ही? हो आवडतो ना. कोणता हो म्हणून तरी दाखवा एकदा. जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा. जो पानी से नहाएगा वो लिबाज बदलेगा. जो पसीने से नहाएगा वो इतिहास बदलेगा. वो इतिहास बदलेगा. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ काढून आपल्या पॉडकास्ट मध्ये आले आणि तुम्ही तुमच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या समस्या फेस करताय आणि एमपीएससी साठी जेवढं तुमची जिद्द आहे, तुम्हाला भरघोस एमपीएससी मध्ये यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूयात आणि तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद सर.